नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या विषय मराठी बालभारती पुस्तकातील तिसरा धडा लाखाच्या कोटीच्या गप्पा हा आज आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रस्तुती सौसंगीता कसर, जवाहर नवोदय विद्यालय बुलढाणा. या पाठाचे लेखक वसंत जोशी हे आहेत. हे कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कथा आणि कवितांबरोबरच लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचं सुद्धा लेखन केलेलं आहे. म्हणजेच लहान मुलांसाठीच सुद्धा वाङ्मय साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये अनुवाद झालेले आहे. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टीचे संग्रह लोकप्रिय आहेत. या बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक आहेत, पण त्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्या मात्र खऱ्या आणि प्रसिद्ध आहेत, सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निर्मळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या विनोदी गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. ह्या गोष्टींचे कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी ठिकठिकाणी केलेले आहेत आणि ते खूप लोकप्रिय तेव्हा झाले होते. प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. या पाठामध्ये जो प्रसंग आहे तो असा आहे की दोन मराठी अभिनेते, मराठी नाट्यसृष्टीमध्ये काम करणारे, चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे असे प्रसिद्ध अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे एका स्टेशनवरती थांबतात. त्यांच्यामध्ये ज्या आहेत त्या लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी मात्र जे आहे त्या गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते, वेगळंच वळण मिळतं. कलाटणी मिळणे म्हणजे वळण मिळणे. आणि मग सगळा प्रसंग आपल्यासमोर उलगडतो आणि आपल्याला हसू आवरत नाही, असं या पाठामध्ये लेखकांनी वर्णन केलेलं आहे. हा पाठ जो आहे हा हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. तर बघूया आजचा पाठ, लाखाच्या कोटीच्या गप्पा. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. तुम्ही जर ट्रेननी प्रवास केला असेल, रेल्वेने प्रवास केला असेल तर असे प्रसंग येतात की इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे आणि मग एखाद्या स्टेशनवर किंवा स्टेशनच्या बाहेर कुठेतरी गाडी उभी राहते 1-1 तास, 2-2 तास, आणि मग लोक खाली उतरून फिरायला लागतात, गप्पा मारायला लागतात. त्याचप्रमाणे यांची जी नागपूर दादर एक्सप्रेस आहे ही इगतपुरी स्टेशनवर जवळजवळ 3 तास थांबली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. कोणी कोणी आपले वर्तमानपत्र काढले आणि आपापल्या जागेवरती आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. 2 प्रवासी खाली उतरले आणि तिथे दगडी बाक होता एक बसायला, त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्यांच्या मग गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. गप्पा मारून मारून किती मारणार. जवळजवळ 1 तास त्यांच्या गप्पा झाल्या आणि शेवटी ते कंटाळले. त्यांनी मग चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता. चांगल्या मोठ्या मोठ्या आवाजामध्ये त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि सगळ्या लोकांना ते ऐकू जात होतं. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण, असे 2 प्रकारचे ते प्रवासी होते. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? त्यांनी प्रश्न विचारला की तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं आहे की नाही? आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की 2 जण बसलेले आहेत, आजूबाजूचे लोक सुद्धा आहेत आणि ते गप्पा सुरू आहेत त्यांच्या.
तर तो म्हातारा जो आहे तो तरुणाला विचारतोय की तुझं इंग्लंडला जाणं जे आहे ते आता पक्क झालंय की नाही, नक्की झालंय की नाही. असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आताच वापरायला काढलं आहे. अशा प्रकारची तयारी जी आहे ती तरुणांनी केलेली होती. काय काय केलं होतं त्यांनी? तर पासपोर्ट मिळाला. आपल्याला माहित असेल की दुसऱ्या देशामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट काढावा लागतो, आपल्याला व्हिसा काढावा लागतो, है ना. आणि आता इंग्लंडला जायचं म्हणजे त्यांनी टेलरकडून 4-5 सूट शिवून घेतले होते आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तयारी केली होती. त्यांच्या त्या काकांनी दिलेलं घड्याळ ते सुद्धा त्यांनी वापरायला काढलेलं होतं. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे. 10,000 मोजलेत. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. आता ते काका सांगतात की तुझ्यासाठी मी ते पीटर्सबर्गवरून ते घड्याळ आणलं होतं आणि चांगलं ते भारी आहे बरं का. 10,000 रुपयाचं घेतलेलं आहे ते घड्याळ. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा सांभाळून जायचं बरं का. असं काळजीच्या आवाजामध्ये काका त्याला म्हणाले की तुला जेवढे पैसे लागतील, आता तुला 50,000 मी दिलेले आहे तेवढे तुला पुरतील ना? आणि मुंबईला गेल्यानंतर आणि पुन्हा मी तुला ती रक्कम देईल. पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? याला किती वर्ष राहायचंय तिथे? 3 वर्ष राहायचंय. बॅरिस्टर कसा होणार? तर शिक्षणासाठी सुद्धा पैसे लागतील. बॅरिस्टर व्हायचं म्हणजे तिथे फी भरावी लागेल. किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. किती? 15 लाख. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? असा प्रश्न हा पुतण्या आपल्या काकाला विचारतो. तुम्ही कोट्याधिपती आहात, कोट्याधीश आहात आणि तुमचा पुतण्या हा असा कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलामध्ये, स्वस्त हॉटेलामध्ये राहिलेला तुम्हाला चालेल का? असं पुतण्या काकाला विचारतो. नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. पहा, काका काय सांगतायत त्याला की तू एक स्वतंत्र बंगला घेऊन घे तिथे गेल्यानंतर राहायसाठी. हॉटेलमध्ये वगैरे काही राहू नको. तुला अभ्यासाला निवांत जागा हवी. निवांत म्हणजे तिथे शांत आहे, कुठल्याही प्रकारचा आवाज नाही आणि अभ्यास ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल असं अशी जागा, त्याच्यासाठी तू एक बंगला घेऊन घे. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. वर्षाला 15 लाख आणि 3 वर्षांसाठी किती? 45 लाख रुपये लागतील, असं हा पुतण्या आपल्या काकाला सांगतो आहे. आता काका काय म्हणत आहेत? काका म्हणतात आहेत की त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे. आताच देऊ का? काका म्हणतात की तेवढी रक्कम जी आहे ती माझ्या याच्यामध्ये बॅगमध्ये आता ठेवलेली आहे. किती? नगद 80 लाख रुपये माझ्या बॅगमध्ये आहेत आणि तुझे जे ते 45 लाख वगैरे तुला लागणार आहे त्याची सोय मी आताच करू शकतो. अशा मोठ्या मोठ्या गप्पा काका पुतण्याच्या सुरू होत्या. नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. आणि कोट्याधीश काकाचा हा पुतण्या पायी कसा जाणार कॉलेजमध्ये? त्याला गाडी सुद्धा हवी ना. आणि म्हणून तो म्हणाला की मला गाडी सुद्धा लागेल आणि 20 लाख तरी त्या गाडीसाठी मला लागतील. ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. काका म्हणतात, बँकेतून आजच तेवढी रक्कम मी काढली आहे. तू म्हणत असेल तर मी आताच तुला काढून देतो. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. आता पुतण्या जो आहे तो एक एक आपली मागणी जी आहे, ती आपली इच्छा जो आहे
ती आपल्या काकांकडे व्यक्त करतो आहे. तो म्हणतोय, की "मला सारा युरोप पण बघायचा आहे बरं का काका तिथे गेल्यानंतर आणि प्रत्येक देशामध्ये किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल आणि तिकडे गेल्यानंतर मग मला एकेका देशामध्ये फिरायचं आहे, तर मला 1 वर्ष तरी ते फिरायला लागेल. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे." आता तुम्ही तर द्यालच, पण निम्मा खर्च मात्र मी करेल. कारण काय, आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले आहेत. सोन्याचे दागिने आईचे हा घेऊन आलेला आहे 40 तोळे. ते आहेत आता या माझ्या बॅगेत, असं हा पुतण्या म्हणतो आहे. पुन्हा काका काय उत्तर देतात, की "राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. तू फक्त बॅरिस्टर हो. युरोपला जाऊन तू चांगलं शिक्षण घे, बॅरिस्टर होऊन परत ये आणि खर्चाची अजिबात तू काळजी करू नको. वाटेल तेवढा खर्च मी करायला तयार आहे." आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले, ते पण या माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. म्हणजे किती पैसा असेल काकांजवळ? काका म्हणतात, की जे चहाचे 2 मळे मी विकले आणि सफरचंदाचा सुद्धा 1 मळा मी विकलाय, त्याचे 10 कोटी आलेले आहेत माझ्याकडे आणि ते माझ्या बॅगेमध्येच वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. एवढे पैसे घेऊन कोणी फिरतं का? पण यांच्या गप्पा ज्या आहेत, ह्या अशा रंगलेल्या आहेत आणि ह्या गप्पांमधून काय शेवटी साध्य होत आहे किंवा काय शेवटी निष्कर्ष निघतो आहे, ते आपल्याला पाठाच्या शेवटी समजणारच आहे. तर पुढचं काय आणखी? त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि मग सिग्नल झाला असेल, हॉर्न वाजला असेल आणि मग आता गाडी सुटणार अशी प्लॅटफॉर्मवर तिथे घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यामध्ये शिरले. आपल्या डब्यामध्ये गेले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. इतका वेळचे बाहेर बसले होते, गप्पा मारल्या होत्या आणि आता थकायला झालं होतं त्यांना आणि म्हणून ते बसल्या-बसल्या पेंगायला लागले. पेंगणे म्हणजे डुलक्या देणे आणि मग चक्क घोरायला लागले. त्यांना झोप सुद्धा लागली आणि ते चांगले जोऱ्या-जोऱ्याने घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. आता त्या दोघांपैकी जो आहे तो तरुण होता, तो जागा झाला म्हणजे पुतण्या काकांचा. त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं आणि उतरल्यावर त्यांनी आपली बॅग बघितली. ते सीटच्या खाली आहे की नाही म्हणून. बापरे! त्याची बॅग तिथं नव्हती आणि त्याची बॅग तिथून गहाळ झाली होती. तिथे त्याची बॅग नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं, म्हणजेच आपल्या काकाला उठवलं. "ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही." म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले, की आपल्या बॅगाच गेलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार? समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, आता रेल्वेमध्ये भरपूर असतात लोक जाणारे आणि समोरच्याच त्यांच्या बाकावरती एक म्हातारा माणूस बसलेला होता. तो त्यांना म्हणाला, की तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायर मधून प्रवास करणं योग्य नाही. 3rd AC मधून ते प्रवास करत होते आणि म्हणून तो म्हणाला, की तुमच्यासारखे एवढे कोट्याधीश लोक, लखपती लोक, तुम्ही तरी ह्या निदान 3 टायर मधून प्रवास करणं काही योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवरती गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत, हे तुम्ही जेव्हा उघड-उघड मोठ्यानं बोलत होता, ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार. भामटा म्हणजे बदमाश, चोरटा जो आहे. एवढ्या मोठ्या-मोठ्याने तुम्ही त्या स्टेशनवरती गप्पा मारत होते. सगळ्यांना दूरपर्यंत ते ऐकायला जात होतं आणि म्हणून कोणीतरी त्या तुमच्या गप्पा ऐकल्या आणि नक्कीच कोणीतरी भामट्याने तिथे हात साफ केला. कोणीतरी तुमच्या बॅगा पळवल्यात. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी करत. हरी करणे म्हणजे बसा निवांत, आता शांत बसा, काही काम काम नाही तुम्हाला आता. तुमच्या बॅगा गेलेल्या आहेत. तुमची जाम नुकसानी झाली आहे. काय म्हणाला तो प्रवासी, की तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एवढे कोटी रुपये तुमच्या बॅगांमध्ये होते. एवढं महत्वाचं सामान तुमच्या बॅगांमध्ये होते. 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते आणि हे सगळं गेलं. आता तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगाची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा.
तुम्ही पोलिसांकडे जाऊन, रेल्वे पोलीस असतात प्रत्येक स्टेशनवरती, आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला आता तक्रार दाखल करावी लागेल, तरच तुमच्या बॅगा सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? असं विचारा तो म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला. नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. खिशामध्ये किती होते? 3-4 रुपये त्यांच्या खिशामध्ये होते. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तिकीट तर आपण रेल्वेमध्ये बसतो तेव्हा काढलेलीच असते. त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही, 3-4 रुपये आहेत आणि त्यांनी आमचा चहा पाण्याचा खर्च भागून जाईल, आणि आता तेवढ्याने आमचं भागून जाईल. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या बघा. आता तो म्हातारा प्रवासी काय म्हणतोय की आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली पंचायत होणार, आता आपली कुचंबणा होणार, आता आपली फसगत होणार. कारण काय? त्या बॅगमध्ये काय होतं? माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील. मिशा काय अशा लावून फिरतात का? कोण असले पाहिजेत ते लोक? 2 अभिनेते होते. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे की 2 अभिनेते ते रेल्वेनी प्रवास करत होते, आणि त्यांचं मेकअपचं आणि ते वेशभूषेचं जे सामान होतं ते त्यांच्या त्या बॅगांमध्ये होतं. शिवाजी मंदिर ज्या ठिकाणी नाटकं होतात त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं, आणि तो म्हणतो की आता तिथे गेल्यावर माझी पंचायत होणार आहे, कारण माझ्या मिशाच नाही आहेत. मला गेल्या गेल्या नवीन मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. 10 रुपयात मिळतात त्या मिशा, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? आता तो जो प्रवासी होता तो त्यांना विचारायला लागला की तुम्ही आहात तरी कोण? मिशा वगैरे घेऊन जाताय आणि तुम्हाला नवीन मिशा घ्यावा लागणार 10 रुपयाच्या. कशाला लागतात तुम्हाला मिशा वगैरे? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? चहाचे मळे, सफरचंदाचे मळे विकून आलेले 10 कोटी रुपये तुमच्या बॅगमध्ये होते. 40 तोळे सोन्याचे दागिने तुमच्या बॅगमध्ये होते, तरी तुम्ही इतके शांत कसे? एवढं सामान, एवढं मुद्देमाल गेल्यानंतर, चोरीला गेल्यानंतर माणूस इतका शांत राहू शकत नाही. त्यांनी चोरीची तक्रार सुद्धा नोंदवली नाही. समोरच्या बाकावरचा प्रवासी तो म्हणाला, तो म्हातारा प्रवासी. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठ्या मोठ्याने हसले. आता म्हातारा आणि प्रवासी, जे काका आणि पुतण्या, तो तरुण प्रवासी त्याला काका म्हणायचा आहे ना, आणि हा त्याला बाळ, बेटा वगैरे म्हणायचा. तर हे दोघं मोठ्या मोठ्याने हसायला लागले. तरुण प्रवासी म्हणाला, ओहो, आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. जुने सिनेमे जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये राजा गोसावींचं काम आपल्याला दिसतं, किंवा शरद तळवलकर आपल्याला सिनेमांमध्ये आढळून येतात. तर हे अभिनेते आहेत, रंगभूमीवरचे, नाटकात काम करणारे, चित्रपटात काम करणारे. तर हे 2 जण प्रवास करत होते, आणि जेव्हा त्या म्हाताऱ्या प्रवाशांनी यांना प्रश्न केला की तुम्ही इतके शांत कसे, तेव्हा यांनी मग त्यांना उत्तर दिलं की हो, आम्ही नाटकवाले आहो, आमच्या बॅगामध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं. आम्हाला नाटक करायला जायचं होतं, आणि त्यामुळे ते आमच्या मेकअपचं सामान आमच्या सोबत होतं बॅगमध्ये, बाकी काही नव्हतं, आणि बाकी कुठलंही सामान आमच्या बॅगमध्ये नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या, कोटीच्या गप्पांचं काय? तुम्ही तर एवढ्या लाखाच्या गोष्टी करत होते, कोटींच्या गोष्टी करत होते, त्याचं काय मग? ते तुम्ही खरंच मानलत की काय? तुम्ही खरं मानलं का ते? ओहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. आमचं नवं नाटक येत आहे, आणि त्या नाटकामधले संवाद पाठ व्हावेत, त्या नाटकाची रिहर्सल, तयारी, सराव व्हावा, म्हणून आम्ही 2 जण त्या ठिकाणी अशा प्रकारे गप्पा मारत होतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्यता नव्हती. मी कोणी कोट्याधीश नाही, आणि हा माझा पुतण्या सुद्धा नाही, तर
आम्ही दोघं जण नट आहोत आणि आम्हाला नाटक करायला जायचं आहे शिवाजी मंदिरामध्ये, आणि आमचं मेकअपचं सामान त्या बॅगांमध्ये होतं. आणि सहज अगदी आम्ही बसल्या बसल्या वेळ जावा आणि आपलं नाटकाची सुद्धा तालीम व्हावी म्हणून आम्ही त्या गप्पा करत होतो. तर अशा प्रकारे अतिशय विनोदी, की त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर लोकांना सगळ्यांना सत्याचा भास झाला. कोणीतरी त्या गप्पा ऐकून त्यांच्या बॅगा सुद्धा लांबवल्या. त्याला बिचाराला खूप निराशा झाली असेल त्याची, आणि त्याच्या बॅगांमध्ये त्यांना काहीही सापडलं नसेल त्या भामट्याला किंवा चोराला. तर अशा प्रकारे ह्या बिनबॅयांच्या गोष्टीमधल्या वसंत जोशींची जी ही गोष्ट आहे, यामध्ये शेवटच्या उतार्यामध्ये शेवटी शेवटी एकदम ह्या प्रसंगाला कलाटणी मिळालेली आहे आणि मग लोकांना सत्य काय आहे ते कळून चुकलेलं आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये लेखकांनी आपल्याला एक छानसा प्रसंग वर्णन केलेला आहे. आणि खरोखर ते जे अभिनेते जे आहेत ते खरोखरचे, त्यांची नावं जी आहे राजा गोसावी आणि शरद तळवलकर, हे नट आहेत. तर ह्यांच्या याच्यामध्ये घडलेला प्रसंग हा जरी काल्पनिक असला तरी ते नट जे आहेत ते खरोखर प्रत्यक्ष आहेत. आणि त्याच्यामुळे एक मजेशीर प्रसंग लेखकांनी आपल्याला या ठिकाणी लाखाच्या कोटीच्या गप्पामधून सांगितलेला आहे. सगळ्यांना समजलेला असेल. अतिशय सोपा धडा आहे, कठीण शब्द सुद्धा काही जास्त नाही आहेत. तर सगळ्यांना हा धडा समजलेला असेल. सगळ्यांनी धडा वाचायचा, नीट समजून घ्यायचा, आणि आपल्या पाठाच्या शेवटी जे दिलेला स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.